हॅलो. तर निश्चितच ही स्पर्धा मात्र या ठिकाणी पार पडले आहे. आता आपण स्वागत समारंभाकडे निश्चितच वळणार आहोत. अनेक मान्यवरांची निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांच्याकडनं या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य देखील लाभलेलं आहे. या स्पर्धेचे काही आकर्षण आहे ती देखील तुमच्यापर्यंत पोचवेन. आदरणीय सन्माननीय रामचंद्र नौशाल लाखात यांच्याकडनं या सुंदर 4 ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर केले गेले आहेत. त्याच्यानंतर चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडनं देखील या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य लाभलं गेलं. त्याच्यानंतर अजयजी म्हात्रे यांच्याकडनं बॉल स्पॉन्सर निश्चितच केले गेले. त्याच्यानंतर जगदीशजी लाखात यांच्याकडनं या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह लाभले गेलेत. त्याच्यानंतर निखिल नाईक आणि तुषारजी नाईक यांच्याकडनं फलंदाज गोलंदाज याच्याकरता हे टॉवर फॅन स्पॉन्सर केले गेले आहेत. त्याच्यानंतर नरेश म्हात्रे आणि चंद्रकांतजी पागे साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल जे आहे ती देखील स्पॉन्सर केली गेले. त्याच्याकरता त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्सचे ऑनर कल्पेशदादा म्हात्रे अँड मनीषदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून शूज स्पॉन्सर केले गेलेत. त्याच्यानंतर विनोदजी म्हात्रे यांच्याकडनं देखील एक टॉवर फॅन आहे. त्याच्यानंतर शरदजी भगळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले गेलं आहे. त्याच्यानंतर संतोष तांगडे महेंद्र रेड्डी यांच्याकडनं रोख रक्कम 12,000 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेकरता स्पॉन्सर केलं गेलं आहे. त्याच्यानंतर विलास भोईर यांच्याकडनं देखील रोख रक्कम 12,000 रुपयाचे कॅश प्राईज स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर राजूभाई म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राईज लाभलं गेलं आहे. त्याच्यानंतर भरत पाटील यांच्याकडनं 7,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या सह्याद्री स्पोर्ट बापाने आयोजित सह्याद्री चषकाकरता लाभलं गेलं आहे. या सर्वांचं मी एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. असंच सदैव प्रेम आमच्या सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमवरती असू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला आपण आता यानंतर स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. अतिथी कक्षामध्ये निश्चितच आमचे अतिथी लाभलेले आहेत आणि या सह्याद्री चषकाकरता 4 ट्रॉफी त्यांच्याकडनं स्पॉन्सर झालेत. तर रामचंद्र लाखात साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. विनोद रायात दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. प्रत्येक वर्षी रामचंद्र लाखात साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र मोठं योगदान जरूर लाभले गेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी हा यथोचित सन्मान केला जातोय विनोददादा रायात यांच्या शुभ हस्ते. त्याचनंतर जगदीशजी लाखात यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. जगदीशजी साहेबांचा देखील लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलं आहे. त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह लाभले गेलेत. विकास वायडा दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते जगदीशजी लाखात साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. त्याचनंतर रमेशजी रायात दादांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. हेमंत लाखात दादांना विनंती करतोय त्यांना देखील सन्मानित करायचा आहे. एक लेजंड प्लेयर आहेत सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमचे रमेश लाखात. अनेक वर्ष त्यांनी देखील सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीम करता आपलं नेतृत्व जे आहे ते कायम ठेवलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी हा सन्मान मात्र केला जातोय. त्यानंतर निखिलजी नाईक त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. केतन किरकिरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. सन्मान आपण पाहिला तर मायेची खूप देणारे ही शॉल त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सतत आठवण राहावी म्हणून एक सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी दिलं जातं. त्याचनंतर तुषारजी नाईक आपण देखील पुढे आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमोलजी रायात दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे तुषार नाईक साहेबांचा.
बट देवानंद खरपुडे असतील किंवा भूषण जाबर असतील, त्याच्यानंतर पांडुरंग सावर असतील, सुकुरजी काकड असतील, तर प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील येथून सन्मान हा केला जाईल, कारण हे सुंदर मैदान आपण पाहिलं ना तर त्यांच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी दिलं गेलं आणि एक यशस्वी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाली. तर प्लीज माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित असताल तर आपण प्लीज यायचं आहे. त्याचनंतर डिपेन लाईव्ह टेक्निकल टीम यांचा देखील सन्मान या ठिकाणी केलं जाईल. प्रशांत आपण या. हॅलो प्रशांत जे आहेत, हर्षद हॅलो हर्षद लाका दादांच्या शुभ हस्ते निश्चितच डिपेन लाईव्ह ही आमची जी टेक्निकल टीम आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. ऑपरेटर आहेत प्रशांत जे मांगेला यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचनंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त अंपायरिंग राहिली, ते म्हणजेच आमचे लाडके अंपायर विकास वलवी, मॅन फॉर्म नागले. तर विकास सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. विकास म्हशे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. विकास वळवी सरांचा अतिशय जबरदस्त अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये अचूक निर्णय यांच्या माध्यमातून राहिले गेले. त्याचनंतर आमचे डान्सिंग अंपायर म्हणजेच मिस्टर जयेंद्रजी वाघे सर आपण देखील या. आपला देखील यथोचित सन्मान हा या ठिकाणी केला जाईल. प्रियांशू यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आमचे पंच जयेंद्रजी वाघे सरांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चला रुपेश दांडेकर असतील तर आपण सुद्धा या. आपण देखील अंपायरच्या भूमिकेमध्ये निश्चितच लाख मोलाचं सहकार्य या सह्याद्री चषकाला केलेलं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. रुपेश दांडेकर म्हटलं तर एक मोठं नाव आहे, एक चांगले खेळाडू देखील आहेत, चांगले अंपायर देखील. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये मान्यता प्राप्त पंच आहेत. अचूक डिसिजन त्यांच्या माध्यमातून देखील दिलं जातं आणि या ठिकाणी प्रियांशू यांच्या माध्यमातून रुपेश दांडेकर सरांचा देखील सन्मान केला जातोय. त्याचनंतर या ठिकाणी आपण पाहिलं भूषण जाबर दादांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील स्वागत या ठिकाणी केलं जाईल. केतन किरकिरे दादाला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिला तर जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा म्हटलं, त्याच्यानंतर जय बजरंग स्पोर्ट मित्रमंडळ पालनापाडा आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण जे आपण ग्राउंड पाहतोय हे मात्र राखलं गेलं आहे. त्याचनंतर आमचे DJ मॅन महेंद्र पवार यांचा देखील सन्मान केला जाईल. देवानंदजी बाबर यांना विनंती करतोय. करण म्हात्रे दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. DJ मॅन महेंद्र पवार अतिशय जबरदस्त गाणी, त्याच्यानंतर आमचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला, यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचनंतर आजच्या दिवसामध्ये निश्चितच आमचे कॉमेंटेटर गुरुनाथजी तांडेल आम्हाला या ठिकाणी आज चांगलं सहकार्य केलं. मॅनफॉर्म राजावली एक चांगला आवाज तुमच्यापर्यंत आजच्या दिवसामध्ये जरूर ऐकायला मिळाला. गुरुनाथजी तांडेल सर आपण देखील या. आपला देखील यथोचित सन्मान या आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. देवानंद बाबर दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल. त्याचनंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्कोरिंग केली दीपक दादांना विनंती करेन की करण म्हात्रे यांचा सन्मान आपण करायचा आहे. करण म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. अतिशय चांगली स्कोरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. दीपक दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे.
तर चुकून कुणाचा मान सन्मान करायचं राहिला असेल तर समस्व क्षमा मागतोय. तर आपण बघितलं सह्याद्री चषक 2024 एक जबरदस्त स्पर्धा आयोजित केली गेली आणि सतत 4 दिवस चालणारी ही स्पर्धा एक जबरदस्त नियोजन बघायला मिळालं. आणि जयेशजी डुकले जे आपल्या असोसिएशनचे समालोचक आहेत त्यांच्या अनुपस्थितीमुळे मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली, म्हणून मी असोसिएशनचं आणि सह्याद्री चषक विकास वायडा सरांचं आणि त्याचप्रमाणे सर्वांचं आभार मानतोय. आणि आणखी एक गोड आवाज ज्याने 4 दिवस सातत्याने चांगलं समालोचन केलं, मिस्टर विजय भोये मॅम फ्रॉम पायगाव यांचं सुद्धा एक चांगलं आपण पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सुद्धा आपण गौरवण्यात येतोय. बघा पुढे जाऊया पुन्हा एकदा. धन्यवाद. चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर समस्व क्षमा मागतोय. आणि पुढच्या बक्षीस समारंभाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. निश्चितच लाख मोलाचं सहकार्य राहिलंय ते म्हणजेच आमचे सहकारी समालोचक मित्र जयेश डुकले यांना देखील विसरून चालणार नाहीये. अतिशय जबरदस्त कॉमेंट्री त्यांच्या मुखातून देखील आपण ऐकली आणि चांगली यशस्वी स्पर्धा पार पाडण्यामध्ये त्यांचा देखील आवाज लाख मोलाचा राहिला. जयेश तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि तुमचा देखील आभार व्यक्त या ठिकाणी करतो. चला यानंतर आपण बक्षीस समारंभाकडे वळूया. शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो मिस्टर सतीश जाबर यांनी यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच स्वीकार न करता 6 बॉलमध्ये 18 धावा केल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील प्राप्त केले होते शेवटच्या फायनल मॅच मध्ये. भूषण जाबर दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सतीश जाबर या खेळाडूला या ठिकाणी आम्ही देतोय. भूषण जाबर दादांच्या शुभ हस्ते सुंदर गोल्ड मेडल आहे. त्याच्यानंतर थम्सअपची बॉटल आणि एनर्जी वाढवण्यासाठी ही केली देखील आहेत. आता मात्र पुन्हा एकदा विनंती करतोय कोणाचं चुकून जर मान सन्मान करायचा राहिला असेल तर सह्याद्री स्पोर्ट वाफाण्याच्या वतीनं माफी मागतोय. आणि आणखी एक आयोजकांकडून महत्त्वाचा कॉल येतोय. जे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या कमिटीवर जे काही मेंबर सदस्य आहेत ते या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. निश्चितच सर्वांना मात्र घाई झाले बक्षीस कधी मिळते आम्हाला. तर सर्वप्रथम आपण जाणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एनी गेस करेल का? यंग मराठा तिकडे ओमसागर ब्राह्मणगाव हात वरती आलाय. इकडे राजावली वंगणपाडा. कॉन्फिडन्स पाहिजे की आपण या स्पर्धेमध्ये काहीतरी केलंय, काहीतरी चांगलं केलंय. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नाव आलंय ज्याच्या नावावरती जवळजवळ 5 झेल देखील आहेत आणि तो कारनामा आजच्या दिवसामध्ये केलाय त्या क्षेत्ररक्षकानं. तो खेळाडू आहे मिस्टर विकेश खरपडे ओमसागर ब्राह्मणगाव टीमचा. एक जबरदस्त झेल त्यांनी मात्र तो अडवला आणि तिथून जो त्यांचा प्रवास राहिलाय ना तो अगदी सुपर 4 मध्ये जबरदस्त प्रवास राहिलाय. तर विकेश खरपडे ठरतोय सह्याद्री स्पोर्ट आयोजित सह्याद्री चषकामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून. आणि त्याच्याकरता आपण पाहिलं तर एक सुंदर ट्रॉफीज देखील आहे आणि म्हात्रे ब्रदर्स यांनी स्पॉन्सर केलेले शूज देखील आहेत. तर रमेश रायत दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते
हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार जो आहे तो द्यायचा आहे विकेश खरपडे या क्षेत्ररक्षकाला. विकेश निश्चितच सर्वप्रथम अभिनंदन असेल तुझं आणि अतिशय चांगले आजच्या दिवसामध्ये खेळ तुझा राहिला. जास्त काही विचारणार नाहीये. तुला असं वाटलं होते की नक्कीच या ठिकाणी तुला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा जो पुरस्कार आहे सह्याद्री चषकाचा तो तुला मिळेल? नाही, असं वाटलेलंच नव्हतं. आणि निश्चितच कुठे कमी पडल्यात. बॉलिंगमध्ये येस, जास्त काही वेळ घेत नाहीस तर शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर यानंतर जाणार आहोत आपण उत्कृष्ट गोलंदाज. 5 मॅच आहेत, 8 विकेट. एनी गेस? यंग मराठा, ओमसागर ब्राह्मणगाव नाही, साई कृपा स्पोर्ट राजावली. आवाज तो येतोय पण तू नाव एकच चॉईस करायचं आहे. इकडे वंगणपाडा, पाच मॅच 8 विकेट. खेळाडू आहे जय भवानी वंगणपाडा टीमचा परशुराम गिरंदोले. चला आपण यायचं आहे. तर हा पुरस्कार देण्यासाठी निखिल नाईक आणि तुषार साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार आहे तो आपण वितरित करायचा आहे. सुंदर ट्रॉफीज आणि त्याच्यानंतर हा टॉवर फॅन. निश्चितच परशुराम गिंडोले आहेत. परशुराम 2 मिनिटं थांबायचं आहे. पहिल्या दिवसामध्ये अतिशय जबरदस्त खेळ तुमचा राहिला होता आणि तुझी गोलंदाजी आहे ना ती एक धारदार राहिली होती. आपण पाहिलं तर सुराज विजय नडगे यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला पारितोषिक खूप लावलं गेलं. असं कधी वाटलं होतं की उत्कृष्ट गोलंदाजा किताब तुम्हाला मिळाला जाईल या सह्याद्री चषकामध्ये? नाही, असं वाटलं नव्हतं. भेटलं तर चांगली गोष्ट आहे. कॅच वगैरे घेतले, चांगलं वाटतं. तर निश्चितच बेस्ट ऑफ लक आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुझं. यानंतर आपण जाणार आहोत उत्कृष्ट फलंदाज. एनी गेस? त्याचा रेकॉर्ड जर आपण पाहिला ना तर 5 मॅच 80 रन. तो खेळाडू आहे रोशन गिरंदोले, जय भवानी स्पोर्ट वंगणपाडा टीमचा. चला पुन्हा एकदा निखिल नाईक आणि तुषार नाईक दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते बेस्ट फलंदाजाचा जो किताब आहे जो पुरस्कार आहे तो द्यायचा आहे. पारितोषिक आपण पाहिलं तर एक सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय. त्यानंतर एक टॉवर फॅन देखील आहे. निश्चितच रोशन घाबरायचं नाही, बोलाल तर शिकाल. सर्वप्रथम कसं वाटतंय? खूप छान वाटतं. वाटलं होतं तुला की उत्कृष्ट फलंदाजाचा जो पुरस्कार आहे सह्याद्री चषकाचा तो मला मिळेल? नाही, वाटलं नव्हतं मला, कारण बॅटिंगच 2 मॅचमध्ये कमी पडली मला. निश्चितच सुरुवातीला पहिल्या दिवसामध्ये बॅटिंग तुझी लाजबाब राहिली होती, परंतु सुपर 4 मध्ये आल्यानंतर कुठे कमी पडले? फायनलच्या मॅच. तर यस, बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा अभिनंदन असेल तुला. तुला यानंतर आपण जाऊया या स्पर्धेतील 4था क्रमांक पटकवणारा संघ अजून डिक्लेअर झालेला नाहीये. ओमसागर ब्राह्मणगाव टीमचा संघ कर्णधार या आणि आई भवानी वंगणपाडा टीमचा कर्णधार या. आपण या ठिकाणी टॉस वरती तो निकाल स्पष्ट करू.
ज्याच्या बाजूने कॉल लागला जाईल त्याला मात्र नंबर 3चा क्रमांक दिला जाईल. जो टॉस हारेल त्याला नंबर 4चं पारितोषिक या ठिकाणी आम्ही देणार आहोत. तर 3 आणि 4 नंबर कोणाचा येणार आहे जाऊया आपण लाखात काकांकडे. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. टॉस माहिती आहे ना, एका बाजूने आहे म्हात्रे बद्र स्पोर्ट, दुसऱ्या बाजूने आहे सह्याद्री स्पोर्ट. आवाज कोण देईल? यस, जय भवानी वंगणपडा टीमचा संघनायक आवाज देणार आहे. म्हात्रे ब्रदर्स असा कॉल आला आणि यस येत आहे म्हात्रे ब्रदर्स. कॉंग्रॅच्युलेशन जय भवानी स्पोर्ट वंगणपडा आणि कॉंग्रॅच्युलेशन ओमसागर ब्राह्मणगाव. तुम्हाला देखील 4 क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळते. चला ओमसागर ब्राह्मणगाव संघ आपण या 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी. तर विनंती करेन सर्व मान्यवरांना आपण सर्वांच्या शुभ हस्ते हा नंबर 4चा क्रमांकाचा जी ट्रॉफीज आहे ती द्यायची आहे. ओमसागर ब्राह्मणगाव ठरला आहे आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये आला, मात्र थोडासा कमी पडला. तर ओमसागर ब्राह्मणगाव ठरतोय सह्याद्री चषकामधील 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकवणारा संघ. अभिनंदन असेल ओमसागर ब्राह्मणगाव संघ. त्याचनंतर आपण जातोय नंबर 3चा पुरस्कार देण्यासाठी आणि नंबर 3चा क्रमांक चा मानकरी ठरला आहे जय भवानी वंगणपाडा संघ. चला या जय भवानी वंगणपाडा संघ आपण देखील यायचा आहे. सह्याद्री चषकामध्ये नंबर 3चा पारितोषिक पटकावणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी वंगणपाडा. सर्वांना विनंती करेन मान्यवरांना थोडे धन्यवाद डीजे. त्याचनंतर आपण जाणार आहोत या स्पर्धेतील रनर ऑफ संघ म्हणजेच साई कृपा स्पोर्ट राजावली. 2य क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. नंबर 2चं पारितोषिक पटकावले त्यांनी देखील. अतिशय जबरदस्त खेळ त्यांचा देखील राहिला. स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ त्यांचा पाहायला मिळाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म तस्मै श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. चला चला आता मात्र सायकल. धन्यवाद डीजे. एनी गेस मॅन ऑफ द सिरीज. खरा तर माझा हक्क होता या सायकल वरती, कालच्या दिवसामध्ये कमी पडलो. एनी गेस एकच नाव येत आहे.
येस डेफिनेटली खेळाडू आहे सतीश जाबर यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी टीमचा. चला सतीश आपण यायचं आहे. सायकल सायकल व मारी सोनानी सायकल सायकल पर बसीन मी तशी रंवा. सायकल सायकल व मारी सोनानी सायकल सायकल पर बसीन मी कशी मलकंवा. सायकल सायकल व मारी सोनानी सायकल. धन्यवाद अडीजे सतीश. सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द सिरीज मिळतंय, कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय. आज जल्लोष तर असणार आहे चिंचोटी गावामध्ये, कारण सायकल टॉवर फॅन आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी, त्याच्यानंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आल्यानंतर निश्चितच ही सायकल कोणाला डेडिकेट करणार आहेत आपण? माझ्या टीमला. क्या बात आहे. वेल डन आणि पुन्हा एकदा अभिनंदन असेल तुझं. चला यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आपण या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी संघ अतिशय जबरदस्त खेळ राहिला त्यांचा कालच्या दिवसामध्ये आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांचा प्रवास देखील खूप चांगला राहिला. या सीझनमध्ये जवळजवळ दुसरं पारितोषिक आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते म्हणजेच यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी टीमला. धन्यवाद डीजे. तर अतिशय जबरदस्त थाटामाटामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडली गेली. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन म्हटलं हॅलो. तर निश्चितच एकदम थाटामाटामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडली गेली. अनेक मान्यवर या स्पर्धेकरता उपलब्ध झाले. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला मात्र आर्थिक सहकार्य केलं. त्यांचं देखील पुन्हा सह्याद्री स्पोर्ट बापाण्याच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आमचे आयोजक विकास दादा निश्चितच या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र थाटामाटामध्ये साजरी या ठिकाणी पडली गेली. आलेले सर्व मान्यवर सर्वांचं आभार असतील आणि निश्चितच ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पूर्ण पडली. अनेकांचा हातभार खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला लाभला. खऱ्या अर्थानं या ठिकाणी विचार केला तर जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा टीमचे जे खेळाडू असतील, गावातील वरिष्ठ मंडळी असेल, त्यांनी दिलेला सह्याद्री स्पोर्टसाठी जो प्रतिसाद म्हणजेच ग्राउंड त्यांच्या माध्यमातून निश्चितच मिळाला गेला, त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. आणि जे देणगीदार आहेत त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय.
आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. मात्र क्रिकेट संपलेलं नाही आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आणखी 2 स्पर्धा तुमच्या भेटीला निश्चितच घेऊन येत आहेत. एक स्पर्धा आहे टिवरी या ठिकाणी सरपंच चषक, एक स्पर्धा आहे बाफाने या ठिकाणी पोमन या ठिकाणी. पुन्हा आपण त्या ठिकाणी भेटणार आहोत. जय हिंद, जय आदिवासी, जय क्रिकेट.